आम्ही चालू धरलेली चळवळ ती आता फुडें व्हरपाक, तिका नवे स्वरूप दिवपाक आणि जे मदीं कितें घडामोडी जाला ते सांगपाक आयज आमी सगळे चिमलकार हांगा युनिटी मॉलाच्या सायटीचेर येयल्ले आसा आणि ही प्रेस कॉन्फरन्स कॉल केल्ली आसा। पहिले म्हटल्यार इतले दीस आमी मिडिया मुखार येवंक ना, तेचे रिजन आसले की आमची बॅटल जी आसा, थोडे विलेजर्स आमचे कोर्टान गेल्ले आसा, तांकां थोडे रिस्ट्रिक्शन्स आसा, म्हणून आमी इतले दीस काय मिडियाक बायट नाल्यार काय आमी स्टेटमेंट दिनासले। त्याच्या नंतर कोड ऑफ कंडक्ट लागलो, आमकां काय व्हडल्यो मिटिंग्स नाल्यार मोर्चा काय करपाक मेळोंक ना। आता सगळी रिस्ट्रिक्शनां भायर सरलेली आसा, आउट जाल्लेली आसा आणि आमी सारको सिस्टमॅटिकली तुमकां सांगता की कितें चल्लां आनी कितें अपडेट आहा ह्या युनिटी मॉलाची, की अजून लोकांक गोंयभर आनी स्पेशली चिमलकारांक अजून खबरच ना हिंगा कितें चल्लां ते। सो जेन्ना हांगसर आमकां कळ्ळें की युनिटी मॉल जाता, हे पत्र बॅरिकेडिंग करता, आमी विलेजर्सांनी कंप्लेंट केली। त्याच्या पयलीं ग्रामसभेन आमी ठराव मांडले, 3 ठराव मांडले की आमकां हो युनिटी मॉल प्रोजेक्ट हांगसर नाकात म्हणून। वेरियस रिजन्स आमी सायट केली, मागीर नंतर आमी मिटिंग्स घेतली, आमी मोर्चास केले, आझाद मैदानाचेर आंदोलन केले। त्याच्या नंतर आमी इतलो दबाव हाडलो पंचायतीचेर, इतलो प्रेशर हाडलो की पंचायतीन आमच्या बाजून रावन फोर्टनायट मिटिंगेन सप्टेंबरान एक रेझोल्युशन पास केले की हे जे कंस्ट्रक्शन फायल जे GTDCन धाडलेली आसा ती रिजेक्ट करतली म्हणून। आणि रिजेक्ट करता आसतना तेंच्यांनी सगळे ग्राउंड्स मेन्शन केले, तेंचे कितें लॅप्सीस असले, कितें नॉन कॉम्प्लायन्सीस असले, कितें डॉक्युमेंट्स दिवंक नासले, जे बोर्डाचेर हांगा डॉक्युमेंट्स आसले ते फायल पंचायतीन दिवंक नासली, ते सगळे डॉक्युमेंट्स लॅप्सीस म्हणून रेझोल्युशन पास केले। आणि टेक्निकल ग्राउंड्स जे आमचे बायोडायव्हर्सिटी चेअरमॅन आसा, जे वेटलँडचे ऑथॉरिटी आमचे इन्चार्ज आसा, जे आमचे विलेज डेव्हलपमेंट कमिटीज आहा, तेंच्यांनी सगळे टेक्निकल ग्राउंड दिले, जो बफर झोन, इन्फ्लुएन्स सगळे कोण एक रेझोल्युशन पास केले। आणि हे रेझोल्युशन सप्टेंबरान पास केली आणि तेंची फायल जी आहा ती रिजेक्ट केली। आणि तेन्ना ती पंचायत मंडळ आणि सगळी पंचायत आमच्या वांगडा रावली, तेन्ना ते एक डिसिजन घेतले। आणि त्याच्या नंतर सप्टेंबरान त्यांनी डिसिजन घेतली, ते GTDCन कितें केले, GTDCन ती जी रेझोल्युशन आसा ते चॅलेंज केले व्हिडिओन ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर तिसवाडीन। तशेंच चॅलेंज करतान सिरीज ऑफ हियरिंग विदिन 1 मंथ केस डिस्पोज केली, विदिन 1 मंथ। हे लक्षात धरा, जो व्हिडिओ बाकीच्यो केसीस वर्साची वर्सां काडटा दुसरे केसीस करपाक आणि दुसऱ्यांच्या घरांक परमिशन दिवपाक, ट्रेड लायसन दिवपाक वर्साची वर्सां काडटा, ते विदिन 1 मंथ त्यांनी ऑर्डर पास केली। आणि कितें ऑर्डर पास केली, 28 ऑक्टोबराक त्यांनी ऑर्डर पास केली, नोव्हेंबराक त्यांनी ऑर्डर पास केली की जी रेझोल्युशन आसा ती जे कंस्ट्रक्शन लायसन आसा, जे कंस्ट्रक्शन लायसन जेका पंचायतीन रिजेक्ट केल्ले, ते कंस्ट्रक्शन लायसन विदिन 24 आवर्स हे पंचायतीन दिवचे म्हणून GTDCक असं हे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरान ऑर्डर पास केली। ती मागीर आमचे जागृत गांवकार विलेजर्स परत कोर्टान गेले, ती चॅलेंज केली, डायरेक्टर ऑफ पंचायतीन चॅलेंज केली। आता मजा पळया, रोखडीच केस दिवू डिस्पोज, डायरेक्टर ऑफ पंचायत रोखडीच स्पीड लिमिट, सामके स्पीड लिमिटाचेर 2 दिसां भितर ती केस डिसमिस केली। आणि 5 तारीख ती हियरिंग 7 पर्यंत चलली। 5 तारीख तेंच्यांनी ऑर्डर पास केली की 6 तारीख म्हटल्यार 24 वरां भितर ती ऑर्डर इफ ऑपरेट करपाचें आनी कंस्ट्रक्शन लायसन हांकां दिवचें म्हणून। आता हांगसर पळय कितें जाता, हांगसर सगळो घोटाळा जाता। 5 तारीख 7 डायरेक्टर ऑफ पंचायत ऑर्डर पास करता की जी बिडोची ऑर्डर आहा ती सारखी आसा आणि 6 तारीख म्हटल्यार 1 दिसा भितर पैसे घेवपाचे GTDCचे आणि लायसन दिवपाचे। त्याच्यानंतर परत आमचे जे विलेजर्स फायट करताले परत कोर्टान गेले, डिस्ट्रिक्ट कोर्टान गेले, आणि ती सगळ्यांक खबर आहा जी न्यूजार मिडियाचेर येयल्ली ती दनपारां 12 म्हटल्यार ऑर्डर ते DOPचे ऑर्डरीचेर आमकां स्टे मेळलेली। म्हणजे जी ऑर्डर आसा, व्हिडिओची ऑर्डर आणि डायरेक्टर ऑफ पंचायतीची ऑर्डर आसा, तेगेर आमकां स्टे मेळलेली, ती इनइफेक्टिव्ह आसली, वॉइड आसली, ती ऑपरेटिव्ह नासली। आणि 17 तारीख पर्यंत स्टे आसली, 17 डिसेंबर पर्यंत स्टे आसली। मात पंचायतीन कितें केलें,
ह्या पंचायतीन कितें केलें एक दिसा भितर एक वर सुद्दां एक अर्धो दीस सुद्दां रावंक ना ते आसतना तांकां लायसन्स दिलें ते आसतना हे चिमलकारांनी आयकून घेवचें कन्स्ट्रक्शन लायसन्स ते पंचायतीन हांगा दिले आनी जो फाटल्यान बोर्ड आहा तुमी पळोवंक शकता तेजेर सकयल बरयलें आसा विलेज पंचायत चिंबल एनओसी फॉर कन्स्ट्रक्शन लायसन्स 6 तारीख दिला 6 तारीख म्हणजे 5 तारीख ऑर्डर पास केली डीओपीन आणि 6 तारीख त्यांच्यानी दिले त्याच्यामध्ये आमची कोर्टान वचून स्टे असली 17 तारीख आणि न्यूजान सुद्दां येयल्लें की 17 तारीख आहा म्हणून मागीर आमी कितें आमी मागीर हँडिकॅप जाले मागीर विचारतलो कोणाक आमी विचारपाक पंचायतीन ट्राय केले वचपाक मार आमी हितून वचून सरपंचाक नाल्यार सेक्रेटरीक वचपाक ट्राय केली पण तेन्ना कितें जालें सरकारान तेन्ना कोड ऑफ कंडक्ट म्हण हाडलो मदींच कोड ऑफ कंडक्ट हाडलो आनी तेन्ना कितें सांगलें झेडपी इलेक्शनाचें तेन्ना कितें जालें तुमकां फोर्टनायट मिटींग करूंक मेळना तुमकां ग्रामसभा घेवपाक मेळना कांयच तुमकां इश्यू घेवंक मेळना आमी विलेजर्स हँडिकॅप जाले पंचायत जे आमच्या वांगडा आसली तिवूय हँडिकॅप जाली तेंच्यांनी कशें लायसन्स दिले कित्याक दिले जे टेक्निकल पॉइंट्स असले जे ग्राउंड्स असले ते कॉम्प्लाय झाले काय ते कॉम्प्लाय करनासतना तुम्ही लायसन्स कशें दिले तुमकां डीओपी सांगता बीडीओ सांगता गव्हर्नमेंट सांगता सगळे सांगता प्रेशर आहा म्हणून तुम्ही दिले बरोबर आहा पण जेन्ना आमकां गरज आसली तेन्ना तुम्ही आमकां सांगोंक ना आनी जेन्ना आमकां सांगपाक जालें तेन्ना आमी हँडिकॅप जाले की आमकां ग्रामसभा घेवपाक मेळना जी ऑक्टोबरची ग्रामसभा आली ती पोस्टपोन केली नोव्हेंबराची ग्रामसभा तुम्ही कोड ऑफ कंडक्ट घेवपाकूच मेळपा नासली मेळोंक ना फोर्टनायट डिसिजन जेन्ना घेतले पंचायत बॉडी घेतला ती मिटींग घेवपाक मेळोंक ना सो असो षडयंत्र हे बीजेपी सरकारान केलो आनी जर तुमकां जर लायसन्स दिवपाकूच जाय तुमकां जर बीडीओकूच लायसन्स दिवपाक जाय डीओपीकूच लायसन्स दिली जाल्यार पंचायत बी कित्याक केला हे सरपंच पंच मेंबर बी कित्याक केला हे सेक्रेटरी बी कित्याक केला काडून उडया पंचायत काडून उडया आता गोवा पंचायत राज ऍक्ट तो कित्याक दिला तर आमच्या गांवांत कितें येता ते संविधानान बरयला की आमकां रायट आहा ग्रामसभा इज सुप्रीम बॉडी आमकां रायट आहा तर तुम्ही तो आमचो रायट काडून उडयता आमची गांवची पंचायत तुम्ही हँडिकॅप केला तुम्ही आपले सरकारचं एक डिपार्टमेंट कशें तुम्ही फंक्शन करता काय सगळे पावर तुम्ही सरपंचाचे काढून घेतला सेक्रेटरीचे पावर तुम्ही काढून घेतला आणि कोर्टान सांगला म्हण तुम्ही ऑर्डर पास करता तेजो डिसिजन 17 तारीख जी स्टे असली तेजेर स्पेसिफिक बरयल्याच्या ऑर्डरीचेर कितें बरयला जी ऑर्डर बीडीओन पास केला 28 तारीख आणि जी डीओपीन 5 तारीख ऑर्डर पास केला ती ऑपरेट जावची ना ती एक्झिक्यूट करूंक मेळना पंचायतीक तरी पूण पंचायतीन ती एक्झिक्यूट केली ते विचारपाक आमी हजबल जाले आमकां कांयच करूंक मेळना आमकां ग्रामसभा मिटींग घेवपाक मेळोंक ना आमकां फोर्टनायट मिटिंगेक वचपाक मेळना आनी आतां आमी पावल्ले आसा तेजेर आमी पावल्ले आसा दुसरो मेन इश्यू त्याच्या नंतर कन्स्ट्रक्शन लायसन्स चालू जातकीर काम चालू जावंक नासलें जेन्ना इलेक्शनचो रिजल्ट येयलो 22 तारखेक रिजल्ट येयलो तेन्ना 23 तारखेच्यान हांगा काम चालू जालें 23 तारखेच्यान काम जालो 23, 24, 25 आयज तिनूय दीस तो मेजर काम चालू आहा एक्सकॅव्हेशन काम चालू आहा झाडां मागपाची काम चालू तरी पूण आमकां पळोवपी आमकां सांगपी हांगा कोणूच ना तो काम चाललो आसा आणि जे 17 तारखेची ऑर्डर आहा ती 8 तारीख पर्यंत ती हियरिंग एडजंट जाल्ले पोस्टपोन जाल्ली आसा म्हणजे आमची जी स्टे आहा ती ऑपरेटिव्ह आहा 8 तारीख पर्यंत जेन्ना कोर्टाक जेन्ना स्टे आसा 8 तारीख पर्यंत स्टे आसा लायसन्स दिवपाक मेळना जाल्यार हे काम कशें करता हो एक गव्हर्नमेंटाचो डिपार्टमेंट बीजेपीचो डिपार्टमेंट जो कोर्टाक सोदून मारिना म्हणून आमी ठरयला की आता कोर्ट बीट सायडीक आसतलेच ते आमी करतलेच पण ही चळवळ जी आता एक लोक आंदोलन गांवकारांचं आंदोलन जातलो म्हणून आमी ठरयला आणि आमी थोडे आयज डिसिजन घेतले आयच्यान हे महायुद्ध हे महाभारत परत जातले ही जी भूमी आसा ही आमची कुरुक्षेत्र आणि हे भितर आसा ते सगळे आहा ते कौरव जे डीटीडीसी जे बीडीओ जे बीजेपी सरकार मागीर सीएम प्रमोद सावंत एमएलए मिनिस्टर हे सगळे कौरव आणि आम्ही सगळे आमचे आदिवासी रक्ताचे ट्रायबल आम्ही चिमलकार नीज गोयकार हे सगळे पांडव आता टाइम येयला ओगी रावपाचो ना आता टाइम येयला अर्जुना सारको अर्जुनाचो गांडी घेवपाचो आता टाइम येयला भीमाची गदा घेवपाची आता टाइम येयला श्री कृष्णाचे सुदर्शन चक्र घेवपाचे ओगी रावन घराचेर व्हिडिओ पळोवन सोशल मिडियाचेर पळोवन जावची ना
आता ही कुरुक्षेत्र भूमीन आमकां उतरचेच पडटले आणि ही लढाई आमची एक लास्ट बॅटल म्हणजे फायनल बॅटल म्हणून आमकां करचें पडटलें. तर हांगा आमी कितें करतले, आमी थोडे अनाउन्समेंट करता. ही चळवळ आता आमी मेजर एक रुद्र स्वरूप दिता. त्याचो पयलो भाग म्हणल्यार फाल्यां सगळे आमी पंचायतीन वयतले. पंचायतीन गिराव करतले आनी पंचायतीक सांगतले की तुमी हे लायसन कशें दिले, ग्राउंड्स कॉम्प्लाय केला काय ना, आणि जाता जाल्यार जेन्ना स्टे आसतना तुवें दिला जाल्यार ते रिवोक कर, तुजे पावर कितें तें सांग. आणि मागीर दुसरो आणि ग्रामसभा घे जे पेंडिंग आसा ते आमकां परत हे सगळे मांडपाक जाय आणि कोर्टान प्लेस करपाक जाय. तो फाल्यां आमी वयतले 28 तारखेच्यान सगळे विलेजर्स हे पवित्र भूमीचेर हांगसर हंगर स्ट्रायकाक बसतले. आमचो सेकंड आनी मेजर अनाउन्समेंट संडेच्यान आमी हंगर स्ट्रायकाक बसतले आणि हो जो मॉडलिटीज कितें आहा तेन्ना आमी प्रत्येक वेगळे तरेन सांगतले कशे बसतले. चेन हंगर स्ट्रायक आसतलो, सांजचे बसतले, सकाळी बसतले, मागीर फूल डे आमी थंयसर बसतलेच. जे हंगर स्ट्रायक जातले तांकां मिडियाक आमी कळयतले आनी सांगतले. त्यानंतर 1 तारीख आमी चिमलान इंटरनल सगळे वाड्यांनी वॉर्ड मिटींग मशाली घेवन सगळे अवेअरनेस करतले आणि सांगतले की बाबा हांगसर युनिटी मॉल कन्स्ट्रक्शन चालू जाला. सो 1 तारीख आमची इंटरनल मिटींग जातली आणि 4 तारीख म्हणजे फुडलो आयतार महासभा जातली. जे आमी लोकांक सांगलेली, जे सगळे जे गोंयकार आहा, सगळे जे वाठारांत त्रास जाता लोक, फॉर एग्जाम्पल कोरमयेचे लोक, म्हणजे पाळ्याचे लोक, मागीर त्या सायडीन कुडकाचे लोक, सगळ्या लोकांक आणि गोंयभरच्या लोकांक आमी आपयतले आणि महासभा 4 तारीख आमी करतले. त्याच्या नंतर 8 तारीख तेजो निकाल कितें आसूं, मात आमची ती मुवमेंट आहा ती 4 तारखेच्यान मागीर फुडें कितें करपाचें आमी 4 तारीख जावन तुमकां सांगतले. मात एकूच मेसेज चिंबोलकारांक की आता ओगी राव नाका. आता एके सायडीन आसा युनिटी मॉल आणि एके सायडीन आसा युनिटी ऑफ विलेजर्स. एके सायडीन आसा डॉक्टर प्रमोद सावंत आणि बीजेपी सरकार. एके सायडीन आहा आमी रक्ताचे ट्रायबल, आमी आदिवासी, आमी नीज गोंयकार, आमी चिमलकार. इतली वर्सां आमी सोसून घेतले, इतली वर्सां आमी झोपडपट्टी येयले, आमी ओगी रावले. मेगा प्रोजेक्ट येताय आमी ओगी रावले. आमचे रोड वायडनींग जाता आमी ओगी रावले. आमचो रस्तो आमच्या गांवान हॉस्पिटल ना, आमच्या गांवान पुलीस स्टेशन सारकें ना, आमच्या गांवान भुरग्यांक खेळपाक ग्राउंड ना, आमच्या स्कूल ना, कोणीच फॅसिलिटी ना, आमी ओगी रावले. ही आमचे एक फायनल बॅटल, एक लास्ट वे कुरुक्षेत्र आमचे आणि हे महाभारत हे कौरवांक आमी सगळे चिमोलकार पांडव म्हणून डिफीट करतले. देव बरें करूं. माझे नाव तुकाराम कुंकळकर. पयलीं सुवात तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. तुमी सुटयेचो दीस आसून हिंगा येयल्ले. हांव तुमकां एक पयलीं सांगूंक सोदतां, हो आतां सद्याचो एक इश्यू आसा बीच क्लब म्हणून नॉर्थ गोवाचो. फायर जावन कितले 25 लोक मेले. 25 लोक करेक्ट न्हू, 25 जाण मेले. आनी तेन्ना मागीर गव्हर्मेंट आपूण म्हणलो आमी तेजेर इन्क्वायरी करतले, हे खंय जालें कितें जालें. तेन्ना कळलें ताका कांयच लायसन ना आनी कसलेंच एप्रुवल ना. आनी तेजेरसून कळलें की जायतीं अशें रिसॉर्ट आनी अशे क्लब आहा तिंगा कांयच परमिशन ना. आनी गव्हर्मेंट आतां व्हडलें हाय कमिशन बसयता तेजेर. तुमी म्हणटाले ह्या आनी ह्या इश्यूक आनी आमच्या इश्यू कितें आहा. आतां हें पळय युनिटी मॉलाक हाय कोर्टाची स्टे आहा. तरी पूण आतां गव्हर्मेंट आतां काय समज काम चालू आसा. आतां हेका आडयतलो कोण म्हणून एक्चुली आमी हाय कोर्टान आहा म्हणून आमी तेजेर चड उलयना आसले. पूण आतां आमकां दिसता आमी हातान आमचो रुल्स लॉ एंड ऑर्डर आमी हातान घेवचे की अशें दिसता. आमी कॉल केल्लो कलेक्टर ऑफिसारूय आनी पुलिसेकूय, हांव नको ते येयला की ना. आतां हेका स्टॉप कोण करतलो. आनी आमी जर आतां मातशे भितर वचत आमचे ट्रेसपासी कंप्लेंट घालतले. हे आन्सर कोण दितलो. सो माय स्ट्रेट क्वेश्चन टू द प्रमोद सावंत हू इज लिडिंग द गोवा टू लुक इन दीस. थँक यू. म्हजें नांव गोविंद शिरोडकर. हांगासरले तळे जे आसा तळ्याची वेटलँड मॅनेजमेंट कमिटी आसा ताचो हांव चेअरमॅन आसा. त्याच बरोबर बायोडायवर्सिटी मॅनेजमेंट कमिटी आसा तेचोय हांव चेअरमॅन आसा. आयज हांगासर आमचे समस्त चिमलकार जे आसा, ग्रामस्थ जे आसा आणि त्याच बरोबर गोंयची
आमची साबार जी प्रजा आसा त्यांच्या नदरेक एक गोष्ट हाडून करता हांव, एक सत्य हाडून करता ते अशें की गेल्या वर्सा नोव्हेंबरान हांगासर इलिगली झाडां कापप आनी हांगासर डेव्हलपमेंट करप हे करप हे सगळे एक्टिविटी चालू आसल्यो आनी ताका लागून हांवेन बीएमसीचो चेअरमॅन, वेटलँड बॉडीचो चेअरमॅन ह्या नात्यान हांवें कंप्लेन दिल्ली पयलीं आनी कळयल्लें सरकाराक की हांगासर जे कितें इलिगल एक्टिविटी चल्ला तो मातशो बंद करचो म्हणून. परंतु आमच्या कांय आयकले गेले ना, एक्टिविटी चालूच उरल्यो. त्या बरोबर जशें आतां अजयन सांगला त्या प्रमाणे आमची 3 ग्रामसभेत रिझोल्युशनां जाली की आमी युनिटी मॉल, त्याच बरोबर हांगासरले जे प्रशासन स्तंभ आसा ताकाय विरोध करता म्हणून हो सगळो प्रकार आमच्या सगळ्या लोकांनी, गांवच्या ग्रामस्थांनी आमकां साथ दिली आणि त्याप्रमाणे जेन्ना हो प्रोजेक्ट आसा तो जीटीडीसीच्या अंडर आसा. जीटीडीसीन जेन्ना हांगासर कन्स्ट्रक्शन लायसन मागलें त्या वेळार जवळ जवळ पंचायतीन नोट केल्ल्यो की तांच्याकडे जे डॉक्युमेंट ना आणि हे ना सगळे, आणि त्याच बरोबर हांगासर समस्त गांवचो विरोध आसा ह्या प्रोजेक्टाक. म्हणून तितून जवळ जवळ 8 ज्यो डिस्क्रिपन्सीज आसल्यो, उणिवा आसल्यो, जे जीटीडीसीन डॉक्युमेंट सबमिट केल्ले तेतून ती रिजनां दिवन ग्रामपंचायतीन त्यांचे फोर्टनायटली मिटिंगेन डिसिजन घेवन जीटीडीसीक सांगले की आम्ही तुमकां कन्स्ट्रक्शन लायसन दिना म्हणून. त्याबरोबर जीटीडीसी जे आसा तांच्यांनी एका चुकीच्या ऑथॉरिटी कडेन अपील फायल केलो आणि तो म्हणजे कोण? बीडीओ. आमचे म्हणणे असलें बीडीओ कडे तो अपील लाय जायना, तो जाता कोणा कडेन? डायरेक्टर ऑफ पंचायता कडेन. ओके, या बीडीओन विदिन 15 डेज 15 दिसा भितर हे जे कितें तेंच्यांनी एप्लिकेशन फायल केल्लें त्याचे हियरिंग घेतलें गाई गडबडीन. आणि तुमकां सांगता रातच्या 7:20 बीडीओन एक ऑर्डर पास केली ओरली की पंचायतीन, आणि ते सबरेस्तर असलो की 24 वरां भितर पंचायतीन आसा ते लायसन दिवचे म्हणून. त्या बरोबर खरें म्हटल्या बरोबर ही ऑरल ऑर्डर असली. रिटर्न ऑर्डर आमकां दुसऱ्या दिसा शुक्रारा दिसा सांजच्या 5:15 मेळटा. इमेजीन करा तुम्ही, आम्ही अपिलान केन्ना वयतले? अपिलाक आमकां टायम दिवंक ना. तरी सुद्धा आमचो जो हे आसलो तेजो रोजनामा जो आसलो त्याची कॉपी घेऊन हांव तेतून इंटरव्यून जालो त्या पेटिशनात जो वेटलँडाचो चेअरमॅन म्हणून, आणि हांवें ती हायकोर्टाक आमी ती केस फायल केली. त्या बरोबर हायकोर्टान सांगलें की डायरेक्टर ऑफ पंचायतीन अपील करपाक जाय आसलो बिकॉज दे आर द कन्स्ट्रक्शन लायसन इश्युअर. त्या बरोबर आणि पंचायतीन डायरेक्टर ऑफ पंचायती कडे कितें घातलें? रिव्हिजन फायल केलें. आणि रिव्हिजन फायल केल्या बरोबर हिची डेप्युटी डायरेक्टर ऑफ हे आसा पंचायत आसा, हिणे 2 दिसा भितर याची जी हे ऑर्डर जी आसा बीडीओची अपहेल्ड केली आणि पंचायतीक डायरेक्शन दिलें
की तांकां जाता तितक्या बेगीन हें करचें म्हणून लायसन दिवचें म्हणून हांवें म्हज्या समस्त आमच्या गांवच्या लोकांक सांगूंक सोदता हांव की ह्या पंचायतीन हो सरपंच जो आसा संदेश शिरोडकर आणि जो सेक्रेटरी आसा हनुमंत बोरकार यांच्यानी आमच्या फाटीन सुरी घातली आमकां बेफिकेर दवरले कितें म्हणून आमी तुमच्या बरोबर आसा म्हणून अरे जेन्ना पंचायत जी आसा जेन्ना तुमचो अपील भायर मारलो हांवें सेक्रेटरीक विचारले बाबा सेक्रेटरी अरे तुम्ही आता अपिलान वचपाक जाय डिस्ट्रिक्ट कोर्टान तर सेक्रेटरी म्हणटा म्हाका हे लक्षात घ्या सगळ्या चिबलकारांनी हो जो सरपंच आसा संदेश आमचो शिरोडकर हांणी सांगला खंय ताका हेज्यान फुडें आनी कांय करप ना अपील बिपील कांय ना त्या बरोबर आमी हांव गेलो डिस्ट्रिक्ट कोर्टान आनी थंय रिव्हिजन फायल केलें आनी रिव्हिजन फायल केल्या बरोबर 6 तारखेर 6 डिसेंबराक दनपारच्या 12:10 सुमार आमकां डिस्ट्रिक्ट कोर्ट जो आसा तो आमकां स्टे दिता 17 तारीख पर्यंत फुडले डेटी पर्यंत आनी एवढ्याच्यान हे कितें करता सरपंच आनी आमचो हो जो आसा सेक्रेटरी त्याच दिसा 6 तारखेर जेन्ना आमच्या फेवरान जाली स्टे हांवें ताका फोन केलो फोन घेना दोगूय हे लक्षात घ्या फोन घेना हे सरपंचूय घेना न्ही होय घेना सेक्रेटरी घेना मागीर हांवें मेसेज केली बाबा अशें अशें जालां तुका आतां तांकां लायसन इश्यू करपाची गरज ना आमकां स्टे मेळयली आसा म्हणून आयकूंक ना आनी ह्या सौभाग्यानी जशें कितें सगळें कितें रेडी करून दवरलें त्याच दिसा जवळ जवळ 1 ते 1.5 तांकां लायसन इश्यू केलें त्याच टायमार लायसन फी घेतली त्याच दिसा काय कमिटीची मीटिंग ना काय ना फोर्टनायटली मीटिंग ना काय ना सो सांगपाचें कशें आसा पयर 17 तारीख जेन्ना हें जाली मॅटर जाली डिस्ट्रिक्ट कोर्टान ते ऑर्डर अशी पास जाली कोर्टाची की 8 तारीख पर्यंत 8 जानेवारी पर्यंत हे आसा ती कितें केल्ली आसा एक्सटेंड केल्ली आसा म्हणून आतां पयर जर पळय आतां म्हाका एक सांग हें चल्लां कितें सगळें चल्लां कितें अरे तुमी कोणा एका विचारा पूण लिगल जो हे आसा एडवोकेट आसा ताका अशी जेन्ना स्टे आसा तेन्ना तें काम सुरू करूंक शकता काय म्हणून आमी आतां जाय जाल्यार विचारलें तांकां हांवें पयर विचारलें तांकां हांवें बाबा 8 तारखेर म्हटल्यार तुमची स्टे आसतना तुमी अशें काम कशें सुरू दवरलां ना म्हणटा तेंची ऑर्डर आसा म्हणटा GTDCची आनी पयर दीसभर काम आसलें 5 सुमार येवन हेंच्यांनी GTDCचे लोक आसा ते ऑफिशियल आसा तेंच्यांनी येवन ह्या कॉन्ट्रॅक्टराक सांगलें काम सुरू कर सो तेणी काम सुरू केल्लें आसा झाडाक उडयल्लीं आसा एक्स्कवेशन केल्लें आसा सगळें सो अशे तरेन सगळी नासधूस केल्ली आसा आतां हांव तुमकां खरें म्हटलें कशें आसा की आय एम द आतां हांव पेटिशनर गांवच्या वतीन ही वेटलँड जी बॉडी जी आसा आमची तुमी सगळे तेचे हे आसा मेंबर आसा सगळे आमी बायोडायवर्सिटीचे मेंबर आसा इंटरवीन म्हणून हे आमच्या गांवच्या वतीन आमी हे पेटिशन घातलेलें आसा म्हणून हांव तुमचे कडेन आनी चड म्हणजे कॉन्ट्रोवर्सी जाता अशें कांय उलोवंक सोदिना हितूनच्यान एक मेसेज घेवपाचो आनी जे कितें आमच्या स्पिकरांनी कितें सांगलां आतां जे आमच्या गांव भावांनी किंवा आमच्यो जाणटी हे उलयतली तेंचे मातशें सगळें आमच्या समस्त गांवच्या लोकांनी लक्षात घेवचें त्याच बरोबर म्हाजी हात जोडून आमचे सगळे जे एक्टिविस्ट आसा जे हेज्या पर्यावरणा खातीर काम करता गोंय वाचोवपा खातीर काम करता बाबांनो सगळे आमचे जे गांव जे आसा म्हणजे जास्त करून आमच्या ST बांदव जे आसा ज्यांचे हांगासर अन्याय जाल्लो आसा ह्या गोंयांत तेंच्यांनी हे आमचे जे ह्या आसा हांगासर जो सुरू केल्ले आसा आमी एक आमचो लढो ह्या लढ्याक सगळ्या गोंयकारांनी आमकां साथ दिवची अशें हांव तुमचे कडेन मागता देव बरें करूं आम्ही मीटिंग झालेली
पणजे मिटिंगेक गेल्ले मोठ्यात मोठे हांव मिटिंगेक गेल्ले आनी मिटिंगेक मागलेले आमी हे तळ्याचो वार कसो उदक येताली कितें सगळें हाताली दोंगरार येताली जळोव करताली ते आज पर्यंत आमी हे मिटिंगेक सगळे हे भुरग्यांक उलोवन दाखयलेले हे कितें करता गाय म्हणून हे तरी पूण हे आयकना हे वतांतल्यान आमकां पत्ती येवची पडली हे बाबा तुमी कितें केलां तरी हे उतराचो आमकां पंचायतीन येता तुमची मिटींग करा हे उतराचो आमकां आन्सर दिया आमकां हावपाची चाबोन काय दवरपाची तिवूय सांगा दोंगरच हायले म्हूण जायना उदकूय हायले म्हूण जायना सगळे आमी हे उदक खाताली आमगे उमळप करप आमी येताली 4 पाटी हे दोंगरार भोंवताली जळू वताली माथ्यार मारून आतां आमी गॅसींचेर रांदता आतां आमच्या जाणट्यापण येयला तरी आमी सोडिना आमचो हो दोंगर म्हणून कितके हे दोंगराक पिकताली आनी आमी हाताली पिकतालें पयतें आनी हे देरेपेन म्हणटा हे भाशेन करता जाल्यार आनी कोयटाकूय गायल्यार कांय फायदो ना आनी कितें फायदो ना कोण राजा आनी कोण मिनिस्टर म्हूण कांयच सजमना आमी सगळे गडबडान पडले हे सांगता तुमकां हे गडबड करिनाका कितें केलां तें शांत करया बरे भाशेन तुमी भुरगीं आहा तुमचें वय वाडपाचें आहा तुमचें चडपाचें आहा तुमची भुरगीं बरें वाडपाचीं आहा आमकां मेळ्ळें म्हूण आतांच खायनाका खावपाकूय गोत नाका रोवन पिकोवन दवरा आनी बरें नांव जोडून दवरा आज हांव चिंबलां आहा मात्रें जालें हे गांवच्या भुरग्यांक सगळ्यांक बाबा म्हणून चलता खूंय आडेर मेळ्ळ्या घे यो माय बसून म्हाका वता कित्याक वता म्हाका दूड आहा तेंकां वांटपाक ना मोग दिलो आहा ते भाशेन तुमी गांवांत कोण निवळून येता तेणी मोग दिवंक जावो हे परचे पासत आमी हाडटा निवळून कित्याक तुमकां हे वलें करपाक हिंगा बोबाट मारपाक ना तुमी चिंतून हें करा हांव चड उलयना गेले ते फावटी सगळ्यांक सांगलां कितें सांगपाचें आहा तें आनी कोणाचें वायट जावंक मागना हांव तुमी गिन्यान चिंता आनी तुमच्याय भुरग्यांक शिकोया तुमी आतां हें चोरूंक शिकयता न्हू तसलेच भुरगे सार जातले फुडें फुडें आनी कितें करीत तें सांगोंक जायना भुरग्यांक वायट देखीन गेल्या भुरग्यांक देख शिकोवपाक जाय आवयन बापाय हे आसा तरी वायट देखीन वयता भुरग्यांक कितें बरी जातली कांय बरी जावपाची ना बरें देव बरें करूं म्हणटा तुमकां माझे नाव महेश कुंकलकर हांव ह्या गांवचो ट्रायबल आज पयला तुम्ही कोर्टाची स्टे आसतना हें काम चालू केलां गव्हर्मेंटान म्हणजे कोर्टाकूय रिस्पेक्ट ना ह्या गव्हर्मेंटवर दिस इज क्लियर एग्जाम्पल एक म्हण आहा न्हू लॉ ब्रेकर आर वायझर देन लॉ मेकर एक्झॅक्टली हांगा लागू जाता गव्हर्मेंटान पळयलां एक्झॅक्टली की कोर्टाक हें वोकेशनल हें हॉलिडे आहा ते पळयन हें काम गव्हर्मेंटान चालू केलां हांगा म्हणजे ह्या उतून हॉलिडेच्या पिरियडान सगळें फोडून तोपां फोडून काबार करपाचें आनी मागीर आमी म्हणटा न्हू अरे ते एक्विफायर डिस्ट्रॉय करूंक जायना ते ऑलरेडी डिस्ट्रॉय जाय आतां आमी काम चालू करया न्हू असलें हें प्लॅनिंग आनी हो दोंगर तो भायंगीणकार आहा न्हू तो फक्त तो स्थान न्हू ह्या आख्ख्या कदंबा रोडाची हिंगा झाडां पेडां जीव जंतू आमी ट्रायबल लोक आहा तेजो ती एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी ती एनर्जी तुम्ही हांगा डिस्ट्रॉय करूंक येयला आनी आमकां सामकें काबार करूंक येयला म्हाका दिसता अरे आमी कितें मागता आतां बीजेपीचें ऑफीस जालें आमी कांय ऑब्जेक्शन करूंक ना परत परत आमी तेंच सांगता हांगा तोय आहा हे आमच्या भावी पिढीक फ्युचर पिढीक आमी हें उदक राखोन दवरूंक सोदता तेका लागून आमी हो लढो दिता अरे हो तो जागो आहा हेज्या मातशें आनीक 500 मिटर पयस कितें बांदावा रे हें आमकां इतलें सोडा उदकाक लागूनच आमी हें लढो दिता न्हू हो आनी म्हाका सांगा फाल्यां ओपाचें हांगा सगळी लायन येता फाल्यां तर कितें अर्थक्वेक जालो अनसर्टेनिटी कॅनॉट बी डिनायड कितेंय जावंक शकता हेवी रेनफॉलान ती वॉश आउट जावंक शकता एक 3 म्हयने तर उदक ना WTI कितें प्लॅनिंग आहा आमकां की हुंयचें उदक प्रोवायड करपाचें आहा प्लॅनिंग कितें म्हाका दिसना एक 15 दीस सुद्दां आमकां कंटिन्यू उदक पुराव करूंक शकचे ना WRT म्हणून हें आमी एक नेचरल एक सोर्स आहा वॉटराचो तो प्रिजर्व करूंक आमी हो लढो दिता आमी ही जमीन आमकां मागोना आमच्या नांवार कर म्हणून मागोना आनी सरपंच म्हणटा आलो की आमी लोकांच्या फाटल्यान अरे जेन्ना डेप्युटी डायरेक्टर पंचायतीन हें दिलें NOC दिलें तेन्ना आमकां बॉसान घेवन तुवें उलोवंक जाय अरे फुडलें कितें प्रोसिजर आमी करया तूं ओगी रावला म्हणजे तूं उलोवन दाखयता आमी मिडियाचेर उलोवन दाखयता आमी लोकांच्या फाटल्यान बेश्ट फोटींग
जस्ट आमची कितें म्हणटा ती दिशाभूल करपाक. कोणूच आमच्या फाटल्यान ना. आमचे ते ट्रायबल लोक आहा कितले आमी आमकां काम धंदो आहा. आमचे आयज सुटी फॅमिली वांगडा आमकां एन्जॉय करूंक जाय. आयज हांगा येवचें पडटा आमकां. आमी आमच्या पोटा खातीर हे वावरपाचें काय हांगा वावरपाचें. अरे गव्हर्मेंट कितें गव्हर्मेंटान चिंतलां हें कांय समजना. हे पयलीं बीजेपी सरकार आतां युपीक अशें उलोवन दाखयताले कितें गुंडा राज म्हणून. आनी हें कितें हो गुंडाच राज न्हू. जेन्ना हेजी कोर्टाची स्टे आसतना तुमी हांगा हें करता म्हणजे तुमची गुंडा राजूच ती. आमकां चिड्डून हें तुमी करूंक सोदता. आनी बीजेपीचो एक मुद्दा हिंदुत्व म्हणून ते खूब बोबाड मारता. अरे हिंदुत्व म्हणजे श्री कृष्ण महाभारतान सांगलां आमकां हे जंगल आहा ते राखून दवरा. ते आमचे गोवर्धन पर्वत आनी हे आमचे गोवर्धन पर्वत तेका लागून आमी लढो दिता. हे राखून दवरूंक जाय. आनी जशें श्री कृष्णान सांगलां हे म्हणजे गोवर्धन पर्वत जंगल हे डोंगर तेजी पुजा करपाची आनी तेजीच आमी थंय पुजा करता. तो भायंगीणकार आहा म्हणजे तेच स्थान म्हणजे आख्खो जंगलाचो एक एनर्जी तो स्पॉट तेजी आमी पुजा करता. आनी तुमी ते सगळें काबार करून घेयला. आनी तुमी कोल्हे वचून सांगता आमी हिंदुत्व म्हणून. हे फोटींग तुमचे हो प्रोपागंडा आहा न्हू फोटींग. तुमी हिंदूवादी न्हू. तुम्ही फक्त आपले तिजोरी भरूंक जाय म्हणून हे करता. तुमकां आनी कांयच प्लॅनिंग ना. अरे होच पयसो आनी कितें डेव्हलपमेंट बाकीचे ट्रायबलांचे बीन डेव्हलपमेंट करूंक शकता ना. आतां चिमलान 1 स्क्वेअर मिटर 15,000 पर स्क्वेअर मिटर जाला. म्हाज्या सारको एक 25,000 जोडणारो 1 करोड 1.5 करोड कसो जागो घेतलो. हेगेर कितें प्लॅनिंग आहा गव्हर्मेंटाचो? कांयच ना. आमची भावी पिढी पळय आमचे भावी पिढी कितें करतले म्हणजे खूंय वयतली. आतां म्हाजें घर म्हणून तुमी हाडलो बरें ट्रायबल लोकांक तेजो खूब बेनिफीट जाता. आमचें कितें आमी नीज गोंयकारां तांकां लागून कितें पॉलिसी हाडला तुमी? आमी आनी एक 25 वर्सांनी 50 वर्सांनी आमचें कितें आसतलें? आमचें अस्तित्व कितें आसतलें गोंयांत? हें कांयच ना तुमचे कडेन. हांव सांगता हो सरकार न्हू आमी म्हाज्या सारक्या साद्या मनशान प्रधानमंत्री सेंट्रलाक बरें काम करता हें आमकां जाणीव जालां. आनी तेंचो फेस पळोवन आमी ह्या बीजेपी सरकाराक गोंयान वोट मारले म्हाज्या सारक्या मनशान. आनी आयज आमचो नाइलाज जाता. हें सरकार आमचें आयज कितें म्हणटा आमी जे डिसायड करून की प्रधानमंत्रीच्या फेसाक लागून वोट मारूं हे तसो डेव्हलपमेंट हांगाय जातलो म्हणून हांवें चिंतलेलें. पूण हें सगळें उलटें जालें. सगळें पाड घालून सोडलें आमचें. कांयच आमचें ट्रायबल लोकांच्या ह्या सरकारान बीजेपी सरकारान कांय चिंतूंक ना. आनी फ्युचर प्लॅनिंगूय ह्या सरकारा कडेन ना. आनी इतलो व्हडलो मॉल आनी ते प्रशासन स्तंभ तुमी हांगा हाडूंक सोदता. पाट्यार पणजे इतली EDC पणजे बस स्टँडा फाटल्यान इतली जागा आसली तो तुमी कित्याक फ्युचर प्लॅन करून तेन्ना तुमी चिंतून धरूंक ना बाबा हो केन्नाय जागो जाय पडटलो आसलो आनी आमकां व्हडली हांगा प्रशासन स्तंभ युनिटी मॉल हांगा हाडूंक शकताले. ते तुमी प्लॅन करा. ती प्रायवेटाक सगळी उरली गेरा बारा सगळे येयले थंय व्हडले कॉर्पोरेट ऑफिसीस येयले ते तांकां दिली जागा. आनी हांगा आतां येयला तुमी ती ऑफिसां हांगा तुमच्या ऑफिसांत घालून हे सगळे डोंगर काबार करूं. म्हाका दिसता हें सारकें न्हू. ह्या सरकाराक आमच्या ट्रायबल लोकांनी एकठांय जावन कितें तरी फुडल्या इलेक्शनाक कितें तरी दाखोवचें पडटलें. आणि उरला माझे नाव संदेश कुकलकर. आमचो सरपंच संदेश शिरोडकर म्हणटालो की लास्ट आतां ZP इलेक्शन जालें तेन्ना तेंचो जिल्हा पंचायत सीट येयल्ले बीजेपी आपल्याक म्हणटा सीट जिखोवन दिल्या आनी आपूण चिंबोलचो सरपंच म्हणून प्राऊड फील करता. बरें आहा. आनी तो कितें सांगतालो की लोकांक नाका जाल्यार हे युनिटी मॉल आपल्याक नाका. आयज तुजी युनिटी आसा आयज तुजो ZP येयल्लो आसा इलेक्शनाक त्यो सगळ्या लोकांक घेवन तुज्या ZP घेवन हे ओपोज करूंक जाय आसलो. पूण हे तुका पडलेलें ना. जेन्ना फोर्टनायट मिटींग जाली तेन्ना तो कितें सांगतालो की लोकांक नाका जाल्यार आपल्याक नाका. आनी तेन्ना एक डिसिजन जालें की पंचायतीक नाका म्हणून. आनी आमकां एक कॉल येयलो की ह्या प्लेसीर काम चालू स्टार्ट जालें म्हणून. सो आमी सरपंचाक सांगलें की थंय काम स्टार्ट जाला तूं यो म्हणून. हो सरपंच आमकां कितें सांगता आपूण येवन थंय उपाशी मरपाचो कांय. हे लोक आतां हांची लोकांची पोटां मरता हिंगा ह्या लोकांक आमच्या पयशे मेवता हिंगा हाडून. आनी हो म्हणटा की हिंगा हाडून आपूण उपाशी मरपाचो.
आज सरपंचाक चॅलेंज करता संदेश शिरोडकराक, तू तुझ्या लोकांक घेऊन यो सांग की युनिटी मॉल तुका जाय म्हणून. आपल्याक युनिटी मॉल जाय. फोटिंगपणाक कित्याक सांगता तू? 2 पानां कित्याक करता तू? मिनिस्टराच्या हाटी सांगता आपल्याक जाय, आमच्या लोकांक सांगता नाका म्हणून. आयज तुका चॅलेंज करता, तू लोकांक तुझ्या घेऊन यो, युनिटी मॉल जाय म्हणून सांग. आणि तू जेन्ना युनिटी मॉल जाता तेन्ना हे बिल्डिंगेर रावन हांव सुसायड करिना, हा सायबिणीचो शेप्पल घेता चिंबलकानीचो. या युनिटी मॉल जाले जाल्यार हे बिल्डिंगेर उबो रावन हांव जीव दितो. आनी ह्या हात धरून सांगता आयज, जीव दिना जाल्यार पळय म्हाजें नांव संदेश कुंकलकर न्हू. थँक्यू. हांव पुंडलीक कुंकडकार, हांव चिंबोलचो चिंबलांत रावता. आमी हांगा कितले फाटी बोबाट मारली, कितले फाटी दोंगरार येवन हांगा झाडां लासली, जीव जंतू मारले आनी हे पर्यावरण जगया म्हणटा ते कशे जगतले. आयज तोय आसा लागीं हांगासर. आदी ह्या तोयाचे हे सगळे दोंगर का 7-8 दोंगर आसा, हे सगळे उदक वापरताले आनी जगताले, आपले वड भरताले, संवसार करताले. तशेंच शेतांनी आमी उदक हें वयता ते आमी ती शेतां सकयल तोय आसा ती आडयताले, हांडी आडयताले आनी उदक भरून घेताले, वांयगणां करताले. तशेंच पणजे हे जे सप्लाय उदक जाताले, आयज ह्या तोयाचे निसंटन करपाक हे तयार जाला काय? आयज तेंच्यांनी प्रयत्न करपाक जाय. गांवांक उदक जाय काय ना तें. आदी उदक चलतालें जाल्यार आतां हें पिड्ड्यार जातलें न्हू तें. आतां हांव आमच्या चिंबोलकार लोकांक सांगूंक सोदता, कितें सांगूंक सोदता, आमी धांवता फाटल्यान, सरपंचाच्या फाटल्यान धांवता तेन्ना सरपंचाक ह्या लोकांनी विचारपाक जाय. कितें विचारपाक जाय? बाबा आमकां हें हाडटा पळय म्हणटो त्रास जातलो काय ना. आनी तेणें खंय सांगलेलें, आपूण लोक आहा तेवटेन आहा, आपणाकूय नाका जाल्यार आतां एक फावटी सरपंचाच्या वांगडा लोक वयता तेन्ना विचारूंक जाय, तुवें सांगलेलें तें कितें रे? आतां तुवें फोटींग कोणाक उलयला आनी आमकां वोटींग मारूंक गेला. पुन्हा आतां तुमी लोक आमचो चिंबोलचो सपोर्ट करता पळय न्हू. आयज तुमचो सत्यानाश करूंक आपुणीचो प्रतिमा आपुणूच वैरी अशें जावंक सोदता. हें लोकांनी बरें लक्षान घेवचें, आमच्या गांवच्या लोकांनी लक्षान घेवचें. आतां तरी जागे जाया, निवडून हाडले ते हाडले, आतां जागे जावया आनी हांगासर येवा, हांगासर बसा. जो पर्यंत कांय बंद जावचें ना, लोक येवन बोवाळ केल्या शिवाय बंद जावपाचें ना, ह्या आयकोपाचें ना कशेंच. माझे नाव आनंद दामू कुंकळकर. कित्याक आयज चिंबला म्हणजे आमचे कितें एक कुटुंब. चिंबला म्हणजे आमचे सगळे एक कुटुंब. सगळे ह्या कुटुंबाक सगळ्यांनी हजर जावपाक जाय. आनी जे कितें गव्हर्मेंटाचा विरोध, जे कितें प्रोजेक्ट हे करता ते सगळे आमी एक जावन सगळे कुटुंबान आमी एक जावन चिंबोलच्या कुटुंबान सगळे एक जावन ते भायर मारपाक जाय. तशें सगळे चिंबोलकाराचो एक वाट आसपाक जाय. 1909 हे पुर्तुगेजान तोयें बांदलें. कोणा खातीर बांदलें? 1909 पुर्तुगेजान तोयें खातीर बांदलें. कोणा खातीर? आमच्या गरिबा खातीर बांदलें. गरीब अशें उदकान फडफडटा आनी तें उदक आमकां शेत लायता आनी त्या शेताक उदक आमी त्या तळ्याचें उदक वापरता आनी थंय आमची शेतां व्हडलीं जाता आनी हे आमी त्या शेताचेर सगळे जगता. तशें जावपाक जायना. आमी अवघेच लोक आसले म्हण जायना न्हू. सगळे कुटुंब म्हणजे आमचे सगळे चिंबोलकार सगळे हजर आसपाक जाय आनी ह्या सगळ्या चिंबोलकारांनी सगळ्यांनी सपोर्ट दिवपाक जाय. आतां हांगा कितें तुमी आतां हे व्हडलो व्हडलो प्रोजेक्ट करता, हें करता तें करता, सगळें करता आनी हेजो नाश करून उडयता. आतां आमची सुकणीं आसा, जीव जंतू आसा ते आसा. अरे ते हे इतलीं वर्सां तें घर मरे तेंचें, इतलीं वर्सां ह्या घरांत ती रावता आनी त्या घरांत तिंका नाश करून तुमी बिल्डिंगी उबारता. हें सारकें न्हू.
ते खंय वयतले ते प्राणीक वयतले खंय म्हणजे सगळ्यांनी विचार करपाक जाय गांवच्या लोकांनी सगळ्या चिंबोलकारांनी आणि तशेंच सगळ्याच्या एक वोट दिवन एक सपोर्ट दिवन जशें हेणें सांगला तशी महाभारतान जशें युद्ध केलें कौरवां कडेन पांडवांनी तशेंच आमी युद्ध करपाक जाय ना जाल्यार हें कशेंच आमचें आयकुपाक ना देव बरें म्हणटा एक बस आमका नको युनिटी मॉल आमका नको युनिटी मॉल आमका नको युनिटी मॉल आमका नको युनिटी मॉल आमका नको एकूच एक आतां आमी म्हाका दिसता फ्लायिंग स्क्वॉड येयल्ले आसा आनी डेप्युटी कलेक्टर आनी मामलेदारूय येयल्ले आसा सो आमचे कडेन जे ऑर्डर कॉपी आहा स्टे ऑर्डराची ती तांकां आमी दाखयता सो तांकांय आमी ह्या मिडिया मार्फत रिक्वेस्ट करता आनी तुमी येयल्ले आसा दे आर रायट पर्सन ते आमकां भितर व्हरचे आनी सगळे आमकां दाखोवचे कितें ते कित्याक म्हाका दिसता डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसांसून मामलेदार येयल्ले आसा आनी सगळे ऑफिसर्स येयल्ले आसा सो तांकां रिक्वेस्ट करता आनी दुसरें म्हणल्यार जशें की परत हांव रिपीट करता हो मुद्दो आमी पॉलिटिकल करूंक नासलो जशें बीजेपीन म्हाजें घर पॉलिटिकल केल्लें हो मुद्दो केन्नाच पॉलिटिकल करूंक नासलो मात आमच्या ट्रायबल लोकांनी दाखोवन दिल्लें आसा आज जितले ट्रायबल मेळटा थंयसर बीजेपी कमी आहा बीजेपीची वोटींग देंवलेली आसा हेजो अर्थ असोच आहा आमकां ग्रांटेड धरनाका तुम्ही जे मायग्रंटाच्या घाट्यांचेर वोटिंगेचेर आयज झेडपी सीट काडला तिजो नेट आमी भायर येतानूच पळयलो तिका आमच्या रिपोर्टरान विचारले झेडपी जे येयला गौरी कामत तिका विचारले की युनिटी मॉल चिमोलकार झगडटा तुजो कितें आहा की स्टँड अरे तो माती म्हणपाक लागली तो म्हाजो स्टँड तो म्हाजो इशू न्हू तो सरपंच जाल्यार तुका कितलो प्रश्न आगे बाय तूं सरपंच प्रश्न जाल्यार सरपंचाक घेवन चिमलान कित्याक भोंवली चिमोलकरांच्या घराघरांनी तू कित्याक भोंवली तो चिमला तुका लागलो कित्याक भोंवली आनी घरा सोडून म्हाज्या घरांत तू येवकूच ना कितलेच आमचे मेंबर तांच्या घरान येवकूच ना कित्याक आमी तिका चॅलेंज केल्ली तुका प्रश्न करतलेच म्हणून आनी परत जेन्ना येतले तूं आमदाराकूय सांगता आनी जे जे कोणी येता हांगसर बीजेपीचे रिप्रेझेंटेटिव्ह तांकां सांगता की हो आतां आंदोलन आमचें उग्र जातलें तुम्ही पळया कितले मिडियाकडे मागता तुम्ही वचून भितर पळया कितले एक्सकॅव्हेशन जालें एक्सकॅव्हेशन बेश्टे न्हय ती आमची एक आवय तयार लेक म्हटल्यार आमची आवय तिचे चीर हरण जाता एक कौरव तिचे चीर हरण करता तो चिमोलकार आमी सगळे पांडव एक जावपाक जाय आमकां गांडीव हातीन घेवपाक जाय आनी हे महायुद्ध फुडें व्हरपाक जाय देव बरें करूं कितें क्वेश्चन्स जे आता आम्ही पयला पळय इलेक्शनाक झेडपीच्या इलेक्शनाक आनी हो एक्चुअली मेन मुद्दो आसलेलो पूण तरी आसतना बीजेपी जिखले आनी बीजेपीचे आतां धोरण जर पळयत जाल्यार ते युनिटी मॉलाक सपोर्ट करता मागीर तूं हें आतां तुमचे लढाय तुमी कशें फुडें व्हरतले पळय युनिटी मॉल आमी एक्चुअली पॉलिटिकल केन्नाच करूंक ना तरी आमी पॉलिटिकल रेव्होल्युशनरी गोन्स पार्टीक हांव रिप्रेझेंट करता मग आमी केन्नाच पॉलिटिकली म्हणून वचोंक ना आमी विलेजर म्हणून घेतले आनी तुका परत सांगता जितले गोंयकार चिमोलकार आहा नीज गोंयकार आहा पर्सनल गोवन रोयता ट्रायबल आहा तितल्यांनी बीजेपीच्या अगेन्स्ट वोट मारला जे गवलेभट आहा जे गवलेभटान थंयसर दुसरी पार्टी आरजी पार्टी लिडींग आहा बीजेपी सेकंड आहा आनी बाकीचे कंबायन तूं जर ऑपोजिशन पळयत जाल्यार 80% ऑपोजिशन आसा बीजेपी 20% आसा जो मागीर दुसरो ट्रायबल बा शिरेन थंयसरूय बीजेपी सेकंड आसा आनी कंबायन वोटींग पळयत जाल्यार 80% ऑपोजिशनाक आसा आनी बाकीचे फुटान पळयत तूं मानसवाडा पळयत तशें बीजेपी जिखला फक्त ते माझ्या घराचे मायग्रंटाच्या वोट बँकाचेर ते आमी चिमलान तांकां कन्सिडर करिना कित्याक ते आजून पर्यंत ते आमच्या वांगडा ना अजून पर्यंत ते आमच्या वांगडा ना जेन्ना येतले ताका आमी चिमोलकार म्हणून म्हणटले हो इश्यू आमी पॉलिटिकल करून आणि जर पॉलिटिकल आमकां करपाक जाय जाल्यार फुडली इलेक्शन आहा तेन्ना आमी 27 इलेक्शन आहा मागीर पंचायतीचे इलेक्शन आहा तेन्ना आमी हो मुद्दो हो प्रकार करतले तुमी प्रोटेस्ट करता म्हणलें हंगर स्ट्रायक that will continue irrespective of whatever decision कोर्टाचो जर 8 तारीख कितें डिसिजन येता आमी ठरयला की 3-4 तारीख पर्यंत हंगर स्ट्रायक आमचो कंटिन्यू जातलो कित्याक आमची मिटींग आहा ती हांगसरूच जातली हंगर स्ट्रायक सर आमचो हांगरूच जातले सो मिटिंगेच्या नंतर आमी फुडें तो कंटिन्यू करतलो काय ना तो कित्याक 8 तारीख हे आसा कितें म्हणटा ते हियरींग आसा आनी 12 तारखेच्यान असेंब्ली आसा सो तो अकॉर्डिंगली आमकां ते प्लॅन करपाक जाय 4 तारखेच्या नंतर आमी प्लॅन करतले आयतार पर्यंत 8 दीस आमी हंगर स्ट्रायकार बसतले मॉडॅलिटीज कितें आहा ते आमी 4 तारखेच्यान चालू सांगतले तुमकां अजय काल कोर्टाचे हें आसा तरी आसतना काम काल चालू आसलें
तुम्ही कशें पळयता तेजेर? ताकाच लागून आयज आमी कित्याक असो समज जाल्लो की युनिटी मॉलाचें काम बंद आसा म्हणून चिमोलकार सगळे ओगी पडलेले कितें काम बंद आसा म्हणून मग ते सांगपाकूच आयज आमी हिंगा येयल्ले आसा की इतके दीस कोड ऑफ कंडक्ट आसलो आनी जेन्ना इलेक्शन सोंपले 22 तारखेक त्याचे नेक्स्ट डे काम चाललो आनी आमकां एंट्री ना पळय तुम्ही पळय ऑथरायज पर्सन ओनली नो एंट्री. ही जागा कोणाची? ही जागा गव्हर्नमेंट लँड आणि जो कॉन्स्टिट्यूशन म्हणटा गव्हर्नमेंट लँड कोणाची? गव्हर्नमेंट म्हणजे सरकार, तिचे डिपार्टमेंट पंचायत म्हणल्यार आमी. आमकां रायट हा वचपाक आमच्याच जाग्यार गव्हर्नमेंट लँड आमकां वचपाक दिना. ऑथरायज पर्सन म्हळ्यार जीटीडीसीचे कोण कॉन्ट्रॅक्टर्स आहा आणि कोण मिनिस्टर आहा तांकांच वचपाक दितले असो तेंच्यांनी दिला. काम चाललो चिरहण आमच्या आवयचे चालू जाल्ले आसा. हो मुवमेंट इरिस्पेक्ट ऑफ कोर्ट डिसिजन आमी मुवमेंट हो तीव्र करतले, उग्र करतले. कालचे जे काम चालू आहा इलिगल ते तुम्ही गव्हर्नमेंटाच्या नदरेक काढून दिले? ते आमकां भितर वचपाक मेळना. मामलेदार हांव लेक मॅनेजमेंट कमिटी आसा हां जी गव्हर्नमेंट नोटिफाय कमिटी आसा बायोडायव्हर्सिटी वेटलँड कमिटी आणि त्या शिवाय बायोडायव्हर्सिटी कमिटी कळ्ळें न्ही. आतां हो जो हांगासर जो सगळो मॅटर जो चलता तो आतां आमी वेटलँड बॉडी त्याच बरोबर BMC आसा बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी जी आसा ह्या आमच्या सबंद विलेजीचो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तो मॅटर आसा तो म्हाज्या नांवान आसा तो फुडें गेल्लो आसा. आतां जेन्ना पयर सांजे वेळार तेंच्यांनी हांगासर काम सुरू केलें बरोबर हांवें थंय हांगासर जीटीडीचो कोण नाशिल्लो लक्षात घ्या कितें तें आसलो तो कॉन्ट्रॅक्टर आशिल्लो. हांवें त्या कॉन्ट्रॅक्टराक सांगलें अरे बाबा 8 तारीख पर्यंत स्टे आसा मरे तर तूं हांगासर हें काम कशें सुरू करता? तर म्हाका बोललो सर म्हणपाक लागलो आमकां सांगला बोलो जीटीडीसी तुम्ही वचा आणि काम सुरू करा. ही गोष्ट आमच्या नजरेक हाडूंक ना म्हणपाक लागलो की 8 तारीख पर्यंत स्टे आसा. कोणी सांगलें हो जो कॉन्ट्रॅक्टर जो कोण काम करता तो ओके. मागीर हांवें म्हटलें बरें आसा म्हटलें. सो त्या बरोबर तांच्यांनी कितें केलें स्टॉप केलें. इतक्यान जे जीटीडीसीचे लोक आयले कोण ऑफिशियल आयले आणि हांव हें सांगून गेल्या केन्ना काल पळय परच्या दिसा आणि तेंच्यांनी कितें केलें सांग पळय हांकां फोर्सान काम सुरू करपाक जाय. सो एस्काविजन काल हांव आयलो पळय जाल्यार हें जाल्लें आसा काम सुरू केल्लें आसा. त्याच बरोबर जे ट्री कटींग जे कोण हाडलेले आसा तांकां विचारलें हांवें बाबा अशें कशें रे? सर बोल आमकां खंय कितें खबर आहा काय म्हणपाक लागलो. ते सांगता आनी आमी येता म्हणपाक लागलो हांगासर आयलें. सो काल सुद्दां हांगासर हांव जेन्ना येयलो आसा ते आसा. आतां कशें आसा आमी गेले फावटी जेन्ना हें जालें तुमी जाणा आसतले की हांव जेन्ना तें पोकलीन घेवन तें हें करतालें त्या वेळार कारण हांव तेन्ना कित्या खातीर गेल्लो आमी पंचायतीक कंप्लेन दिल्ली की बाबा अशें हांगासर चलता तरी सुद्दां पंचायतीन कितें करूं ना हांगासर इन्स्पेक्शन करूं ना येवन कांय ना. म्हणजे तुम्ही समजून घ्या हो जो आमचो संदेश सरपंच जो आसा संदेश शिरोडकार आणि हो हनुमंत नाव कितें तें बोरकार हे दोगूय जे आसा हे दोगूय सामके चांडाळ आसा कळ्ळें न्ही. आणि हेंच्यांनी आमचो सारको विश्वासघात केल्लो आसा. अरे तो अजून तो सर्वे रिपोर्ट ना तेंचो इन्स्पेक्शन रिपोर्ट ना. जे पत्रे उबे केले काय न्हू इलिगल न्ही. कोणी समजलं तुम्ही पहिले हितून आशिल्ले बरोबर काय नाही. तुका लायसन मेळ्या शिवाय तू हे कर तुझे फेन्सिंग घालूंक शकना कळ्ळें न्ही. काल हांवें आतां आमचे एडवोकेट आसात बाकीचे म्हजे कोण मित्र आसात तांकां विचारलें हांवें. सर म्हटलें अशें आसा म्हटलें 8 तारीख पर्यंत म्हटलें स्टे आसा म्हटलें कळ्ळें न्ही. स्टे आसतना म्हटलें ताका नो म्हणटा दे कांट डू दॅट. Why they are not waiting up to कोर्टाचे नदरेक हाडटले आता तुम्ही म्हणले आता कोर्टाच्या नदरेक आता आम्ही एक्झॅक्टली म्हणजे आता हेणे सांगला त्या प्रमाणे सध्या कशें आसा यू कॅनॉट वेट टिल जानेवारी येट तुम्ही आता एब्सोल्युटली सांगता. आता जाला कशें तेजेर उलय जाला अशें आता की सध्या हें आसा वेकेशन आसा कोर्टाक कळ्ळें न्ही. आणि आता वेकेशन जो हें आसा न्हू बेंच बसता हायकोर्टाचो बसता. सो वी आर गोइंग टू चॅलेंज दीस इन द हायकोर्ट बिकॉज यू हॅव एविडन्स आसा कळ्ळें न्ही. काल ते आमी सगळे पेपरार आसा. सो आता आमी कितें करता
फाल्यां हे करपाचो प्रयत्न करतले प्रोवायडेड तो बेंच जो आसा म्हणजे म्हजे म्हायती प्रमाणे आमकां हे मेळत की एक ते बुधवारचे बसता कळ्ळें न्ही नाजाल्यार मागीर सोमारा दिसता पूण सोमार सुद्दां म्हटल्यार आमचो लेट आसा म्हणून आमी कितें फाल्यां आसा ते मूव करपाचो आमचो एक प्रयत्न आसा सो असो हें सगळो आसा म्हणजे इतक्यान थोडक्यान सांगपाचें म्हटल्यार जो कितें आमचो विश्वासघात केलो वो आमचे पंचायतीन केलो कळ्ळें न्ही आणि गोंयन आनी एक विचारता आयज मामलेदार आनी पुलीस येयले ते कशे येयले आमी तांकां दाखयतले आम्ही आपयला तुम्ही आपयल्ले हा तुमच्या आमंत्रणान येयले ते ना एके सायडीन कितें आहा काम चालू आसा ते आमी प्रेस कॉन्फरन्स घेता बरोबर आसा पण काम थंय चालू आसा नो स्टॉपिंग आता चालू आहा आणि आमी जर भितर वचत नो ट्रेस पास म्हणून त्या कंप्लेंट घालतले सो वी आर फॉलोइंग द रूल एकूच आसा माझे एक आता They can't stop me. जस्ट शो द स्टॉप ऑर्डर कोणाक? पुलीस कोण आसा तिंगा मातशें आपल्याक मातशें घालून